साताऱ्याच्या 100 वर्ष जुन्या असलेल्या दैनिक ऐक्यमध्ये मी एक पाक्षिक लिहिल्यासारखं लिहितो, मेडिको सोशल. हेच लेख मीच स्वतः अभिवाचन करून तुमच्यासमोर आणावेत अशी एक संकल्पना आली. कारण वाचताना कदाचित ती एक वेगळी लय आणि लेखकाला काय म्हणायचं आहे हे कदाचित पोचण्याची शक्यता जास्त असते, म्हणून हा प्रपंच. देणाऱ्यांनी देत जावे. काहीही देणं ही एक सखोल अभिव्यक्ती असते. छोट्या किंवा मोठ्या देण्यामध्ये एक कणव जबाबदारी दडलेली असू शकते. या मनीचं त्या मनी असू शकतं. हॅव कडून हॅव नॉट कडे प्रवाह असतो. अगदी शिव्यांची लाखोलीसुद्धा सहज दिली जात नाही. रागाच्या उद्रेकाची ती एक अभिव्यक्तीच असते. दान किंवा देणगी एका हाताने देताना दुसऱ्या हाताला कळू नये असं म्हणतात. म्हणजेच दान दिल्याची जाहिरात झाली तर तो एक सौदा होतो. धर्मशाळेमध्ये एखाद्या दारावर पाटी असते, यांच्या स्मरणार्थ या कुटुंबांकडनं देणगी. या कुटुंबांनी त्या पाटीवरचं आपलं नाव विकत घेतलेलं असतं. देणगीदार अनामिक राहिला तर ते खरं सत्पात्री दान. दान देताना अहंभाव आला, मी केलं, मी दिलं, माझं नाव लावा, माझं कुटुंब महान, मी मदत केली म्हणून हे सगळं आलं ना की ते देणं सगळं ठुस्स होऊन जातं. रस्त्यांवरच्या बसण्याच्या बाकांवर नाव लिहितात यांच्या सौजन्याने. जागा पालिकेची, पैसे लोकांचे आणि तुळशीपत्रावर नाव नगरसेवकांचं. इस्लाममध्ये अशी संकल्पना आहे की आपल्याला न आवडणारी वस्तू इतरांना आपण भेट देऊ नये. म्हणजे मला वाढदिवसाला खूप भेटवस्तू आल्या, त्यातल्या काही माझ्या अगदी नावडत्या वस्तू आहेत, त्या मी इतरांना भेट देऊ नये, कारण ती वस्तू परत फिरून तुमच्याकडे पण येऊ शकते. असंच प्रत्येक देण्यामागे एक विचार असावा. आपण टेबलावर बसलो आहोत, तुम्हाला कोणी साधा चमचा मागितला तर तुमच्या हातातले जंतू त्या चमच्यानी त्या मागणाऱ्याच्या तोंडात जाऊ नयेत म्हणून चमचा त्याच्या शेपटीकडून उचलून दिला जावा. कुठल्या तरी राजाची गोष्ट आठवते का तुम्हाला? खूप भुकेलेला आणि तहानलेला राजा एका झोपडीत पोचतो आणि पाणी पाणी म्हणून ओरडतो. झोपडीतली ती कन्यका पाण्याचा गडू देताना त्यात गवताच्या 4 काड्या घालून देते. राजा चिडतो. तहानलेल्या राजाने गटागट पाणी पिऊ नये, त्यातल्या काड्या काढण्यात त्याचा थोडा वेळ जावा हा विचार त्याला कळतो आणि ती कन्यका लगेचच राजकन्या होते म्हणे. देणाऱ्यांनी जे दिले त्याबद्दल कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड असावी हे खरं तर सांगायला लागू नये. परदेशामध्ये थँक्यू, आय ॲप्रिशिएट याचा मारा करतात, तो चांगला प्रघात आहे. पण जर हे मनापासून व्यक्त झालं तर अगदी आपल्याला आयुष्य, शरीर, श्वास दिल्याबद्दल निसर्गाचे रोज आभार मानायला हवेत. आजकाल ग्रॅटिट्यूडबद्दल खूप संशोधन झालेलं आहे. देणाऱ्यासाठी ती ग्रॅटिट्यूड वाटणं आणि ती व्यक्त होणं याचे छान परिणाम शरीर आणि मनावर होतात. एका थंड हवेच्या ठिकाणी आमचा मित्र कणीस घेण्यासाठी गाडीत थांबला होता. शेजारी सौ बसलेल्या होत्या. फेस रीडर असतात ना, चेहरा पाहून भविष्य सांगणारी ही व्यक्ती खिडकीत आली आणि मित्राचं भविष्य सांगू लागली. सुरुवातीची परवलीची वाक्य चांगलीच होती. त्याला कटवण्यासाठी मित्रांनी गाडी सुरू केली आणि एक छोटी नोट दिली. गाडीची काच बंद होता होता बाहेरून आवाज आला, तुझा चेहरा सांगतो, आता तरी बायकोला फसवायचं थांबव, खूप पस्तावशील. अशीही देणाऱ्याबद्दल ग्रॅटिट्यूड असू शकते. पाप पुण्याची कल्पनाच आता खरं तर नाश होत चालली आहे. पापी लोकांचाच उदो उदो होतो, फ्लेक्सवरती जय जयकार होतो. पण तरीही जाणीजे पुण्यकर्म यात काही मोडायचं असलं तर ते दान असतं, एवढंच खरं. अन्नदान, वस्त्रदान, देहदान, अवयवदान या सर्वातून घेणाऱ्याचं भलं होत असतंच,
पण देणाराही एक आदर्श घालून देत असतो. कर्नाटकामध्ये मृत्यूनंतर देहदान ही संकल्पना एका सरपंचानी आणली आणि सर्व गावांनी देहदानाचा अर्ज आता ऑलरेडी भरून ठेवलेला आहे. इतकं मोठं दान दिल्यानंतर त्या देहांवर शिकणाऱ्या डॉक्टर्सनी त्या तोडीचं ज्ञानार्जन करून पारंगत होणं अपेक्षित आहे. एकलव्यानी द्रोणाचार्यांना आपला उजवा अंगठा देऊन टाकला. त्या अंगठ्यावर त्याच्या गुरुनिष्ठेची मुद्रा लागली आणि द्रोणाचार्यांच्या मतलबीपणाचं लेबल लागलं. एकलव्याचं देणं एवढं जड झालं की मागणारीची झोळीच दुबळी ठरली. भारतासारख्या देशामध्ये जिथे सांपत्तिक स्थितीमध्ये खूप भिन्नता आहे, तिथे देणं आपलं एक वेगळंच महत्त्व वठवतं. न केवळ भौतिक देणं, पण भावनिक, बौद्धिक, सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक सर्व प्रकारची देणी समाजाला श्रीमंत बनवतात. दान ज्यांना मिळतं त्यांनाच फक्त फायदा होतो असं नाही. दान देण्याची परंपरा रुळल्याने दान घेणारी मंडळी सशक्त होतात आणि देणाऱ्याचे हात सुद्धा होतात. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की शून्यातून वर आलेली व्यक्ती नेहमी समाजाचं ऋण फेडताना दिसते. नातेसंबंधामध्ये देणं हा एक जोडून ठेवणारा धागा असतो. 3 प्रकारची नाती असतात असं आपण मानूया. एक म्हणजे भांडणारं नातं. या भांडण तंट्यामध्ये शून्य देणं असतं आणि फक्त ओरबाडणं असतं. थोडं जवळचे नातेसंबंध असले तर प्रत्येक देण्याची कृती लक्षात ठेवली जाते आणि परतवली पण जाते. शेजाऱ्यांकडून आलेलं आमरसाचे बौल कधी रिकामं परत जात नाही. अजून थोडं प्रेमाचे संबंध जवळचे आहेत असं धरू तर मग परतफेड ही भावनाच राहत नाही. प्रेमच ओसांडून वाहणार, मग त्यात घेणार काय अशी परिस्थिती येते. मित्र हे नातं देणं आणि घेण्याच्या पलीकडचं. किंबहुना जेव्हा देण्याघेण्याचा विचार बंद होतो तिथेच मैत्री सुरू होते. आपण एका लांब टेबलावर बसलेलो आहे जेवणासाठी. बासुंदीचं भांडं लांब आहे. आपण म्हणतो, जरा बासुंदी बघू मला. तेव्हा फक्त भांडं उचलून बघ असं म्हणणारे कमीनेच आपले मित्र असू शकतात. आणि या देण्याघेण्याचा आनंद घेणारी नातच मैत्री असते. या 3ही प्रकारच्या नातेसंबंधामध्ये मिठाचा खडा असतो ते म्हणजे स्वकेंद्रित लोक. कसं, कोणाकडून काय मिळवायचं, काम करून कसं घ्यायचं हे यांना फारच जमतं. अशी ही वन वे ट्रॅफिकवाली मंडळी इतरांचा फायदा घेत असतात, पण सरतेशेवटी एकांगी होतात. त्यांच्याजवळ कोणी त्यांचं राहत नाही. भारतामध्ये आपण लहानपणापासून दान ऐकतच मोठे होतो. दानशूर कर्ण, गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा देणारा एकलव्य, देशासाठी सर्वस्व वाहून देणारे तरुण आणि महात्मा. निस्वार्थ दान याचं महत्त्व आपल्याला लहानपणापासून ठसवलेलं असतं. गुरुद्वारांमध्ये करोडोपती लोक ज्या भावनेनी सेवा देतात ते वाखाणण्यासारखं असतं. इस्लाममध्ये 5 मुख्य तत्वांपैकी एक असते जकात. आपल्या संपत्तीचा 2.5% भाग दान देणं हे आपल्या संपत्तीला समृद्ध करणं असं मानलं जातं. ते पूजनीय ठरतं. चर्चमध्ये दानपेटी फिरत असते आणि लोक आनंदाने ते दान देतात. इतकं सर्व देण्याची कृत्य आपल्या आजूबाजूला असतानाही जे समाजात हवी ठरतात ती वसुलीची कृत्य, हडपण्याची कृत्य, चोरण्याची कृत्य आणि लुबाडण्याची वृत्ती, हे कसं काय होतं हेच एक गोड बंगाल आहे. आपण लक्ष देतो, भाषण देतो, आश्वासन देतो, ज्ञान देतो, वेळ देतो आणि अशा अनेक देण्यामध्ये जागरूकता आपल्याला ठेवायला लागते. भाषण देण्याआधी श्रोत्यांची वैचारिक पातळी, माईकचा वापर, वेशभूषा, उदाहरणं, वेळेचे बंधन सर्व बघावं लागतं. यात आपण श्रोत्यांचा सन्मान करत असतो. माझ्या हातून काहीही द्यायचं असेल तर त्यावर माझी मोहर लावावी लागते. अशानंच ते देणं आणि घेणं अर्थपूर्ण होतं. माझं तुझ्यावर प्रेम आहे या वाक्यामध्ये तुझा सन्मान आहे, पण माझी अस्मितासुद्धा त्यात दडलेली आहे. तर मंडळी, देणं हलक्यानं घेऊ नये. आपण त्यात जीव ओतो. यात एक सुंदर जग निर्माण करण्याची एक संधी म्हणून प्रत्येक देण्याकडे पाहूयात.
आपापल्या छोट्या छोट्या परिघांमध्ये देण्याची दानत रुजवूयात. देणे एक फक्त कृती न ठेवता त्या देवाणघेवाणीतून वैचारिक आध्यात्मिक समृद्धी साधूयात. हा पॉडकास्ट तुम्हाला देताना मी खूप आत्मीयता बाळगतो. आपण दिलेला प्रतिसाद हा एक सन्मान मानतो. माझ्या यूट्यूब चॅनलवरती हे सगळे पॉडकास्ट दर शुक्रवारी अपलोड होत असतात. आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, जिथे आवडेल तिथे लाईक करा आणि जिथे पाहिजे ते कमेंट करा. या तुमच्या सहभागामुळे आम्हाला चॅनल जास्त बरं करण्याची एक संधी मिळत राहील.